नाही. आता मगाशी त्यांची माहिती काढायला ज्यावेळी मी लोक पाठवले ते कोण कोणाचं काय आहे, कोण कुठून आले, काय आहे, याची सगळ्यात लवकर तपास लागत नाही. म्हणजे अशा प्रकारचे अनेक मुकुंदनगरमध्ये, आलमगीरमध्ये असे जी यादी आहेत. तर निश्चितपणे आज अतिशय दुर्दैवी घटना आहे. आपल्याला आता संपूर्ण सकल हिंदू समाजाला दुःख होतंय, पण आज खरं म्हणजे त्या परिवारावर काय वेळ आली की आज आपण किती बोललो, किती भाषण केलं तरी व्यक्त होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या परिस्थितीला त्यांना म्हणजे गरीब परिवार पण सामोरे जावं लागते. तर निश्चितपणे जोपर्यंत हे सगळे आरोपी गाजाआड होत नाही, माझं तर म्हणणं आहे की आज आरोपींना गाजाआड केलं नाही पाहिजे, यांचे मुंडके छाटून टाकले पाहिजे इथेच. कारण की अशा प्रकारची जर प्रवृत्ती आपल्या नगरमध्ये अशा प्रकारची घटना त्यांच्या हातून घडतील, त्या लोकांना मी म्हणतो गाजाआड ठेवण्याची पण लायकीची नाही ती. आणि हे यांच्या ज्या पद्धतीने आता 2 दिवस झाले सगळ्या सुविधा हे सगळं बंद केलं पाहिजे. त्यांना खरं म्हणजे आपल्या लोकांनी त्यांच्याबरोबर आत्ता ज्यांच्या संपर्क जे असतील ते सगळे तोडले पाहिजे आणि त्यांना आपल्याकडे येऊन दिलं नाही पाहिजे आणि आपण पण त्यांच्याकडे गेलं नाही पाहिजे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. खरं म्हणजे आज अतिशय दुर्दैवी घटनाच्या गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागते. बिचारा तरुण मुलगा जो गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्वाचं म्हणजे जिथं समजा गोमास म्हणजे वाहत असते तिथं त्यांनी बऱ्याच वेळेस मी आता माहिती घेतली तर त्यांनी अनेक वेळा त्या ठिकाणी पोहोचून थांबवलेली गोष्ट आहे. म्हणजे असं ते सगळं ह्या कट जाणीवपूर्वक रचण्याला आहे. त्यामुळे निश्चितपणे आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व जोपर्यंत या आरोपींना आपण पकडत नाही तोपर्यंत काय आपण कुणी तिथून उठणार नाहीये. आणि 100% ह्या परिवाराला मी एवढंच सांगतो की आपल्या सगळ्यांच्या वतीनं की जेवढं सहकार्य करता येईल पूर्णपणे या परिवाराला आमचं सहकार्य असणार आहे. कारण की आता ही जबाबदारी आमची आहे. त्या कुटुंबाला अशी वेळ आलेली आहे तर त्याला पूर्णपणे संरक्षण देणं किंवा त्यांचं भविष्य हे पूर्णपणे आम्हाला जेवढ्या पद्धतीने सहकार्य करता येईल पूर्णपणे आम्ही जबाबदारी घेऊन त्यांना परिवाराला सहकार्य करण्याचं काम करू. त्यांना काही वारेवर कुणी सोडणार नाही किंवा त्यांना आश्वासनही कुठल्या प्रकारचं आम्ही देत नाही. पूर्णपणे जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने आता या गोष्टीला किती जरी मी म्हणलं तसं बोललो तर उपयोग नाही.